माझ्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आषाढ महिना, बेंदूर आणि गुळाच्या कापण्या याचं एक असं अतूट नातं आहे की त्या केल्याशिवाय राहतच नाहीत। यालाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेंदूर तळणे असंही म्हटलं जातं। तर त्या गुळाच्या कापण्या करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। ही 2.5 वाट्या कणिक आहे। ज्या वाटीनं कणिक घेतली त्याच वाटीनं हे बेसन घेतलेलं आहे, त्याच वाटीनं 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हे बेसन अर्धी वाटी आहे। ही सुंठ पावडर 1 चमचा, बडीशेप पावडर ही जाडसर, बडीशेप न भाजता अशीच बारीक करून घेतली ही 1 चमचाभर आहे। चवीपुरतं मीठ, वरनं लावायला खसखस। पीठ मळण्यासाठी आपण ह्यामधल्या अर्ध्या वाटी पाण्याचा उपयोग करणार आहे। म्हणजे कडकडीत तेलाचं मोहन घालण्यासाठी आपण पाव वाटी तेलाचा उपयोग करणार आहे। पहिल्यांदा आपण गूळ पाण्यात कसा विरघळायचा ते बघूया। आता हे एक पातेल घेतलेलं आहे, त्यात हा आपण असा गूळ टाकून घेऊया। गूळ शक्यतो बारीक चिरून घ्या म्हणजे पटकन विरघळला जातो। त्यात हे अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे भांडं आपण असं आता गॅसवर ठेवूया। बघा आता हे गूळ पाण्याचं भांडं आपण असं गॅसवर ठेवलेलं आहे। हे आता सतत हलवून आपण पाण्याला शक्यतो उकळी येऊ न देता हे पटकन असं विरघळून घ्यायचं आहे। गूळ फक्त आपला पाण्यात विरघळणं गरजेचं आहे, तो फक्त आपण असा विरघळून घेऊया। गूळ विरघळल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। बघा आता हे पाणी थंड होईपर्यंत आपण हे पीठ आता सगळं एकत्र करून घेऊया। कणिक घेतल्यानंतर त्यामध्ये हे बेसन टाकूया। ही सुंठ पावडर, बडीशेप आणि हे मीठ टाकून घेऊया। बघा हे आता पाव वाटी तेल मी घेतलेलं आहे। हे आता मी चांगलं गरम करून घेते। तेल आता गरम होईपर्यंत हे आपण चांगलं सगळं मिक्स करून घेऊया। आता हे कडकडीत झालेलं तेल आपण ह्या कणकेवर ओतून घेऊया। हे गरम असल्यामुळे आपण थोड्या वेळाचं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तेल नसेल वापरायचं तर तुम्ही तूप जरी वापरलं तरी चालेल। हे आता सगळ्या पिठाला आपण एकसारखं चोळून घेऊया। हे आता हाताने आपण एकसारखं करूया। बघा आता हे पिठाला आपण चांगलं असं तेल चोळून घेतलेलं आहे। बघा कसा छान मुटका होते, म्हणजे आपलं तेल हे पुरेसं झालेलं आहे। हे आता गुळाचं पाणी आपण गाळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये असलेला कसपट कचरा निघून जातो। म्हणून हे आता चांगलं असं गाळून घेते। बघा हे कसं पूर्ण थंड झालेलं आहे आणि ह्या पाण्यात आपण आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघा आता हे पाणी आपण गुळाचं थोडं थोडं टाकत हे पीठ आता चांगलं मळून घेऊया। बघा आता असं हे पीठ मळून झाल्यानंतर त्याला आपण असं तेलाचा हात लावून एकसारखं करूया आणि ह्या पिठाचे 2 गोळे करून घेऊया। बघा आता असे 2 गोळे करून घेतलेले आहेत। त्याला आता आपण पिठाचा हात लावून लाटून घेऊया। आता थोडं लाटून झाल्यानंतर याच्यावर आपण खसखस लावून घेऊया। खसखस झाल्यानंतर असं लगेचच लाटणं फिरवा, म्हणजे ही खसखस आपली ह्या पिठाला चांगली चिकटून राहते। बघा आता हे पान आपण एवढ्या जाडीचं असं लाटून घेतलेलं आहे। ह्या चिरडलेल्या कडा आहेत त्या आपण अशा काढून टाकूया आणि ह्या कापण्या तुम्हाला लहान मोठ्या साईजच्या कशा पाहिजेत तशा तुम्ही कापून घ्या। बघा आता एका बाजूच्या रेघा पाडून झाल्यानंतर ह्या दुसऱ्या बाजूला अशा आपण रेघा पाडून ह्या कापण्या सगळ्या कापून घेऊया। हे साईडचं सगळं आपण असं काढून टाकून हे कापण्या मी एका ताटात काढून घेते।
आता हा उरलेला गोळा पण लाटून कापून घेतल्यानंतर आपण कापण्या कशा तळायच्या ते बघणार आहे. बघा आता ह्या अशा सगळ्या आपल्या कापण्या आपण करून घेतल्यानंतर गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलंच आहे. त्यामध्ये आता आपण तळून काढूया. गॅसची फ्लेम आपण फार पण वाढवलेली नाही आणि अगदी पण कमी केलेली नाही, मध्यम आचेवर गॅसच्या ह्या आपण मध्यम गरम तेलात, फार गरम तेलात जर आपण कापण्या टाकल्या तर त्या पटकन गूळ आणि कणिक असल्यामुळं काळ्या पडतात. म्हणून ह्या मध्यम गरम तेलावर आपण चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. बघा आता मी थोड्याच एक 5-6 टाकून घेतलेल्या आहेत. त्या पहिल्यांदा काढून घेऊया म्हणजे तेलाचं टेम्परेचर आपल्या लक्षात येतं. थोडेसे बुडबुडे कमी आल्यानंतर आपण ह्या उलटून घ्यायच्या आहेत. बघा आता तेलाचे बुडबुडे आपले थोडे कमी आलेले आहेत. आता हे आपण अशा उलटून घेऊया आणि दोन्ही बाजू चांगल्या खरपूस तळून झाल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत. बघा आता तेलाचे बुडबुडे आपले हे पूर्णपणे कमी झालेले आहेत म्हणजे कापण्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत. हे आता आपण काढून घेऊया. चांगल्या निथळून काढून घ्या. आता आपण ही दुसरी बॅच पण अशीच तळून काढूया. असं करून मी ह्या सगळ्या कापण्या तळून घेते. बघा मैत्रिणींनो, अशा ह्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघा कशा छान खुसखुशीत झालेत. आषाढ स्पेशल गुळाच्या दशमीच्या रेसिपीला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आता ही आषाढ स्पेशलमधली आपली ही गुळाची कापणी कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन. मस्त खा, स्वस्त रहा.